आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। मेळाव्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। दिल्लीत गुरुवारी केंद्रीय निवडणूक संचालन समितीची बैठक होणार आहे। 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी दिल्लीत खलबतं होणार आहेत। महाड पंचायत समितीवर शिवसेनेच्या प्रेरणा सावंत यांची सभापतीपदी निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी सुरेश महाडिक यांची निवड झाली आहे। रायगडमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एकत्र राहणार आहेत। रायगड जिल्हा परिषदेबाबत व्यापक चर्चा झाली आहे, असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं आहे। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातील 30वी अर्थव्यवस्था आहे। थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूरला महाराष्ट्र मागे टाकणार आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे। पुण्यात शिवसेनेनं हंडा मोर्चा काढलाय। पाण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे। रिकामा टँकर महानगरपालिकेसमोर लावत शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला। ठाणे मनपा हद्दीतील पाणी टंचाई विरोधात पवार गटाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी महापालिका मुख्यालयात अंघोळ केली आहे। पाणी टंचाई मिटली नाही तर अधिकाऱ्यांना अंघोळ घालू, असा इशारा अभिजित पवार यांनी दिला। देशाच्या जीडीपीपेक्षा महाराष्ट्राचा जीडीपी जास्त आहे। जीएसटी संकलनात महाराष्ट्र नंबर 1 वर आहे। महाराष्ट्राची कर्ज घेण्याची क्षमता उत्तम असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे। एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध एसआयटी नेमणार आहे, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। या प्रकरणी एसआयटीकडून संपूर्ण चौकशी करू, असंही बावनकुळे यांनी म्हटलंय। राज्याची महसुली तूट 40% आणली आहे। महाराष्ट्राचं उत्पन्न 51 लाख कोटी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। गुलाब्यातील पालिकेच्या शाळेची किशोरी पेडणेकरांनी पाहणी केली आहे। मध्यान्ह भोजनाच्या दर्जावरून पेडणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे। शाळा प्रशासनाला आणि शिक्षकांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलंय। मणिकर्णिका घाटाच्या संवर्धनाचं काम सुरू आहे। मणिकर्णिका घाटावरील मूर्ती सुरक्षित आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। देशभरात गॅसच्या तुटवड्यानंतर सोलापुरात काँग्रेसकडून तिरडी आंदोलन करण्यात आले। तिरडीवर गॅस सिलेंडर ठेवत त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे। गॅस तुटवड्यावरून काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे। गारगाई प्रकल्पामुळे मुंबईला पाणी मिळेल। दमणगंगा प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। गॅसच्या तुटवड्यावरून संजय राऊतांनी सरकारला टोला लगावला। मोदींनी आता नाल्यातून गॅस काढून द्यावा, असं म्हणत संजय राऊतांनी मोदींवर टीका केली आहे। कुणाकडे किती खाती यावरून निधी वाटप होतं। राष्ट्रवादीला 57% निधी मिळाला होता, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंत पाटलांना सुनावलंय। कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विशाल शिराळे यांची निवड करण्यात आली। निवडीनं विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला। देशातील पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच होणार। 2047 पर्यंत 5 ट्रिलियन इकॉनॉमी हे महाराष्ट्राचं उद्दिष्ट आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे। नवी मुंबई महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचं नाव गायब आहे। संपर्क नेते म्हणून गणेश नाईकांचं निमंत्रण पत्रिकेत नाव आहे। महापालिकेत पहिल्याच जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद पेटला। जलजीवन मिशनची 15,000 कोटींची देणी बाकी आहे। महाराष्ट्रात 81% लोकांसाठी नळ योजना तयार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली।